नमस्कार, शुभ सकाळ. प्रियास लवली लाईफ चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज बाप्पा जाणार आहेत. 10 दिवस कसे संपले काय कळलंच नाही. बाप्पांच्या सोबत एक एक दिवस असं वाटतं आत्ताच आलेत बाप्पा, अजून राहायला हवेत. थोडं उदास वाटतं आहे, कारण उद्यापासून बाप्पा नसणार. आपल्या घरातल्या मंदिरात रोजच बाप्पांची पूजा होते, पण ही मूर्ती जी इतके दिवस समोर होती ना, ती नसणार आहे. सकाळपासूनच हुरहुर लागली आहे. म्हणजे बाप्पा येणार तेव्हा किती आनंदात असतो ना आपण, आणि आता बाप्पा निघणार म्हटल्यावर आपल्यालाच वाईट वाटतं. त्यांचा हा चेहरा असं वाटतं मनात साठवून ठेवावा. बाप्पा जायलाच हवं, पुढच्या वर्षी लवकर या. हं. आत्ताच माझी देवपूजा झाली, अजून आरती करायची आहे. तर तोपर्यंत म्हटलं आता स्वयंपाक म्हणजे काय, चपाती भाजी झाली. कारण मिस्टर ऑफिसला गेले, त्याच्यामुळे त्यांना डब्यासाठी चपाती भाजी केली होती. आता कुकर लावला होता. आता फक्त डाळीला फोडणी द्यायची. तर ही ग्रीन डाळ बनवते, म्हणजे हिरवे जे मुगाची छिलक्यावाली डाळ असते ना ती, आणि सगळ्या मिक्स डाळी घेतल्यात त्याच्यामध्ये. तर ती बनवणार आहे आता. आणि बाप्पाला नैवेद्य वरण भात भाजी पोळी आणि सारण उरले, तर त्याचे आता मोदक बनवायचे. आता विचार करते की उकडीचे मोदक बनवते, कारण आमच्याकडे गव्हाचे बनवतात. तर थोडेफार नैवेद्यापुरते करायचं असं म्हणते. बघू जमतायत का. आधी डाळ फोडणी करून घेते. काय डाळीला जिरं घातलं, हिंग, थोडासा कांदा, त्याच्यावर परतून घेते. हे लसूण, कढीपत्ता, बारीक छोटी छोटी हिरवी मिरची कापली आणि 2 मोठे अख्खे तुकडे ठेवले, आणि थोडंसं आलं खिसून घालते. एकदम थोडं लोणचा तुकडा टाकलाय, जास्त नाही. तर हिरवी डाळ करायची म्हणून मी हळद नाही टाकणार आहे. शिजवताना थोडीशी हळद टाकली होती. आता टोमॅटो, कांदा चांगला परतून झालाय. चांगलं असं परतते. थोडंसं त्याच्यात मीठ टाकते, म्हणजे ते लवकर येऊन जाईल. आणि आता डाळी घालून देते मीठ, मला असा अंदाज येतो. हिरवी मिरची वाटून कोथिंबीर वगैरे पण करू शकतो, पण जास्त तिखट नको आहे ना, म्हणून मी बारीक बारीक थोडीशी कापून थोडीशी मिरची आणि थोडासा एक अख्खा तुकडा टाकलाय. त्याच्यातच थोडी कोथिंबीर टाकते आणि थोडीशी नंतर टाकणार, कारण ग्रीन करायचं आहे ना. हे बघा, असं छान त्याला परतून घेतलंय. प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात, आणि पद्धत ही काय नाही. मी अशीच मनाने आज म्हटलं अशी करून बघूया. हिरवी डाळ ही आकाशला एक दिवस केली, त्याला खूप आवडली. म्हटलं आता चला. तेव्हा मी मिरची वाटून टाकली होती जरा, तर तिखट नको म्हणाल ना एवढं. मीठ डाळीत आधीच टाकले. चला, आता त्याला उकळी आल्यानंतर मग परत कोथिंबीर टाकायची वरून. डाळ शिजेपर्यंत आम्ही बाप्पाची आरती करतो. मोरया मंगलमूर्ती मोरया करता दुःखहर्ता वार्ता वेदनाची दुर्वी पुरी मुखुपादयाची सर्वांगी सुंदर उदिते दुराची कंठी गळते माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती गणपती मन कामना पूर्ती. जय देव जय देव. ही बघा, अशी झाली ही ग्रीन डाळ. आणि जास्त मी डाळीला घोटत नाही, वर कोथिंबीर टाकली आहे. आता थंडाले की अजून थोडीशी घट्ट होईल, पण जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही, अशी मीडियम. ती आवडते आमच्याकडे सगळ्यांना अशी. चला, आता म्हटलं उकडीचे मोदक आज करून बघूया जमत आहेत का. प्रयत्न करायचा चालला आहे. पाणी उकळलेलं आहे, त्याच्यात थोडं तूप टाकलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ आणि नेहमीसारखी उकड काढून पीठ मळून घेतलं आहे. हां, आणि त्याच्यात थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकलं होतं बरं का. मी पण व्हिडिओ बघूनच करते आहे, कारण आमच्याकडे असे मोदक म्हणजे कधी केलेच नाहीत आईने. आम्ही गव्हाचेच करतो.
याच्यात थोडं सारण उरलंय, म्हणजे मी ठरवले एक 11 नैवेद्यापुरते जरी मोदक झाले तरी पुष्कळ झाले. आणि मी काय केलं माहिती आहे का, या सारणामध्ये माझ्याकडे थोडासा खोवा उरला होता गुलाबजामचा, त्या दिवशी मी बनवले ते पूजेसाठी थोडे एक्स्ट्रा, तर तो घातला आणि मग त्याच्यामुळे थोडं सारण पण वाढले. आणि छान असे पेढे होते ते पण घातलेत 2-1, असं करून ते सगळं मिश्रण तयार केले. पण झाली एक गंमत, अशी गंमत म्हणजे फसलंय जरा किती प्रकार केलेत बघा. आधी हातावर करून बघितले, होईना झालेत. मग ना मी या साच्यात घातले तरी पण बघा असं काय काय झालंय बघा, सगळं पीठ आले बाहेर. कारण काय म्हणजे तांदळाचे मोदक करायचे आम्हाला सवय नाही ना, आमच्या देशावर कसे गव्हाचेच करतात. ती उकड काढायची किती प्रमाणात, सगळं असं मला वाटतं फसतंय. पण बाप्पाला नैवेद्य घालायचे 11 करून, तर मग मी म्हटलं लाटून बघूया आपल्याला जमते का पारी, आणि त्याच्यात भरून बघूया. तर चला बघते आता काय करणार. आता फसले तर फसले, जमले तर जमले. काय खरं खरं तर सांगते, कारण मला नाही जमत उकडीचे मोदक, आम्ही विकतच आणतो. हे देवा जमू दे रे बाप्पा, हौसेने करायला घेते, आवडतं मला, पण काय माहितीये फसतंय का, तरी बघून बघून केले मी. परत एकदा ट्राय करते. बाप्पा मला तुझ्यासाठी मोदक बनवायचे बाप्पा, बाप्पा येऊ दे कसा बसा तरी. हे भगवान, मी हलक्या हाताने लाटते तरी काय माझं पीठ करायला चुकलंय की काय कळत नाही. चला हातावर तर आली आता, सारण भरते. बघते हा जमतंय का, देख रही हो, तुम्हाला दाखवते बघा बाई. हे मधुराताईंना वगैरे छान येत असते, त्या रत्नागिरीच्या आहेत ना, गणपतीपुळेच्या आहेत ना. हा कसा का होईना मोदक झाला ना माझा, खूप बरं होईल रे देवा. आला आला, झाला झाला बाबा, ही बरी आयडिया, असेच बनवते. हे बघा, नको तो साचा आणि नको त्या हातावर, एवढी काय आपण काय बोटात कला नाहीये त्या हातावर पारिंबी करायला. जमला जमला जमला, काय आनंद होतोय बाबा, नाही तर म्हटलं एवढं सगळं केलेलं फुकट. फायनली त्याच्याशी पिठाशी झटापट करत, जुगाड करत कसे बसे माझे हे मोदक तयार झालेत बघा. खूपच काय म्हणतात ना, जद्दोजहद करावी लागली मला, कारण ते सारखं मोडत होतं, तुटत होतं. 11 मोदक झाले. हे करायला किती वेळ गेला माहिती, कारण ते काय जमलंच नव्हतं मला. आता तुटत होते ना ते सारखे, काहीतरी फसलं असेल पीठ करताना, अंदाज एवढा नाहीये मला त्याचा. जाऊ दे, बाप्पा समजून घेते. हौस होती तांदळाचे मोदक करायची. फायनली झाले बरं बाप्पासाठी मोदक तयार. मोदकातलं सारण तर नेहमीसारखंच आहे, फक्त त्याचा आकार चुकलाय थोडासा, करताना थोडेसे फाटले आहेत, हो की नाही बाप्पा? खाणार ना तुम्ही? बाप्पा जसा जमेल तसा नैवेद्य केलेला आहे मोदकांचा, गोड म्हणून घ्या. काय चुकलं असेल तर क्षमा करा, आणि पुढच्या वर्षी लवकर या बाप्पा. मिस्टर हाफडेनी आले विसर्जनासाठी. आता आमची विसर्जनाची तयारी सुरू झाली. आम्ही ना घरीच विसर्जन करतो, म्हणजे पूर्वी आम्ही करायचो तलावातमध्ये वगैरे, पण आता जसं कोविड आलं तसं आम्ही पहिल्या वर्षी कोविड आला त्यावेळी घरी विसर्जन केलं, आणि आम्हाला ते खूप आवडलं. म्हणजे इतकं शांत, इतकं व्यवस्थित ते विसर्जन केलं ना, मनोभावे, आणि गर्दी नाही, धक्काबुक्की नाही. तिथे जेव्हा आपण तलावावर जातो तेव्हा काय म्हणतात ना, आरती करायला जागा नसते, नंतर ते आपल्या हातातून गणपती घेतात आणि तिथे सोडतात आणि आपण तिथून लगेच निघून येतो. इथे कसं आम्ही शेवटपर्यंत बाप्पाच्या सोबत असतो.
त्याचं काय म्हणतात ना, विसर्जन करताना पण आम्ही छान फुलांमधून त्याला घेऊन जातो, सगळ्या घरामध्ये फिरवतो आणि तयारी चालली आहे बघा. सर्व घरभर फुलं पसरून त्या फुलांमधून त्याला बाप्पाला मिरवत न्यायचं आहे. आता आरती करून घेतली सगळ्यांनी. ही शेवटची आरती. 10 दिवस कसे संपले कळलंच नाही. रोज आरती, प्रसाद, असं सगळं वातावरण भारी असायचं. बाप्पा जाणार म्हणून थोडंसं वाईट वाटतंय, पण आता काय करणार. गणपती बाप्पा तरी शेवटपर्यंत 10 दिवस असतात ते, तरी आम्हाला कमीच वाटतात. पुढच्या वर्षी लवकर या. बाप्पा लवकर या. सगळ्यात आधी छोटा गणपती म्हणजे पूजेचा गणपती आहे ना, त्याचं विसर्जन आम्ही ह्या छोट्याशा भांड्यामध्ये करतो आणि त्यानंतर मग आपला हा जो गणपती आहे मोठा, त्याचं करायचं. मोठा म्हणजे आमचा तरी छोटाच आहे, पण म्हणताना मी असं म्हणते. खरं म्हणजे आपण जेव्हा घरात बाप्पाचं विसर्जन करतो ना, तेव्हा आपल्याला आपल्या मनाप्रमाणे शांतपणे व्यवस्थित ते करता येतं आणि बाप्पासोबत शेवटपर्यंत राहता येतं असं आहे. म्हणून आम्हाला ना हे खूप आवडतं. बाप्पा काय चुकलं असेल तर क्षमा करा आणि अशीच कृपा आमच्यावर राहू देत. काय म्हणतात ना, बाप्पा म्हणजे आमच्यासाठी सर्वस्व, म्हणजे आमचा बंधू, सखा, मित्र, आमचा पाठीराखा. बाप्पा शेवटच्या श्वासापर्यंत तुझी सेवा करायला मिळो हीच प्रार्थना. मंगलमूर्ती असू दे तिकडे काढायचा. बाप्पा निघाले. बाप्पा गणपती बाप्पा मोरया. गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला. गणपती निघाले गावाला चैन पडेना आम्हाला. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती निघाले गावाला चैन पडेना आम्हाला पडेना आम्हाला. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. बघा इतक्या शांतपणे आपण जिकडे विसर्जन करायला जातो ना, सार्वजनिक ठिकाणी, तिथे मिळत नाही आपल्याला हे सगळं मनसोक्त बाप्पाला पाहायला, त्याची आरती करायला, त्याला निरोप देताना पण किती गडबड होते तिकडे. म्हणून हे बरं वाटतं. चला, बाप्पांची छान आरती केली आणि आता बाप्पांना निरोप द्यायचा आहे. इच्छाच होत नाही आहे, पण काय करणार. जो आला त्याला जायचंच आहे, है की नाही. हेच तर जीवनाचं काय म्हणतात ना, सार आहे. मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. हा बाप्पा दिसतात का बाप्पा? अरे दिसतात बाप्पा. रिकामं वाटायला लागले. काय आहे का या आपण जी सजावट करतो याला अर्थ? म्हणजे बाप्पांशिवाय सगळं व्यर्थ, म्हणजे काहीच नाही. म्हणजे ती मूर्ती असताना त्या जागेला जे काय म्हणतात ना, स्वरूप येतं ना, जिवंतपणा. हो ना. आता ते बाप्पा डिझॉल्व झाले, मातीमध्ये विरघळले की ती झाडांना आमच्याच घरातल्या घालणार, म्हणजे आमच्याच सोबतच बाप्पा असणार आहे. बाप्पांचं विसर्जन झालंय पण अस्वस्थ झालंय. 2 दिवस आता आमचे असेच जाणार आहेत. हे काय आम्ही लवकर काढणार नाही. 2 दिवस असंच राहतं, बघतो, थोडंसं अवघड होतं, पण नंतर आपण आपल्या आपल्या मार्गाला लागतो. हीच तर जीवनाची रीत. आणि बाप्पा हेच सांगतात, या जगात आलेल्या प्रत्येकाला जायचंय. हे सगळं नश्वर आहे. म्हणजे 10 दिवस बाप्पा येतात, त्यांचे लाड करतात आणि ते येताना पण आनंदाने येतात आणि जाताना पण वाजत गाजत नाचत आनंद देऊन सगळ्यांना जातात. आणि आपण पण असंच राहिलं पाहिजे, आनंद द्यायचा आणि शेवट प्रत्येकाला आहे. आणि बाप्पाकडून हेच शिकायला मिळतं की सगळं इथेच ठेवून जायचंय, सगळ्यांना आनंद देऊया. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा. भेटूया पुन्हा असेच. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या.